नमस्कार मित्रांनो, राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन बोलतोय. मित्रांनो, सध्या राजकारणामध्ये खळबळ उडाल्याची गोष्ट नजरेत येते. म्हणजे ते असं की काही पक्षांच्या आघाड्या युत्या व्हायला लागलेल्या आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रवादी पक्षाचे माननीय शरद पवार साहेब यांचा पक्ष वेगळा आहे आणि अजित पवार यांचा पक्ष वेगळा आहे. आता ते एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या जे काही एरियात होत आहेत निवडणुका, त्याच्यावर प्रसंगी एकत्र येऊन निवडणुका लढवायचा विचार चालू आहे. त्यासोबतच शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येत आहेत आणि ते एकत्र निवडणुका लढवित आहेत. मित्रांनो, प्रश्न असा आहे की यात होणाऱ्या एकत्रीकरणामुळे एकत्र येऊन लढवणाऱ्या निवडणुकीमुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे दोन पक्ष पुन्हा त्यांचे वैभव प्राप्त करणार आहेत का? तर त्याचं उत्तर काय असेल सांगा? उत्तर असेल निश्चितच. अहो, कितीतरी शिवसैनिकांना, मनसे असू दे, मनसे सैनिकांना, सगळ्यांना अशी चिंता होती की हे दोघा भावांनी एकत्र येऊन लढवलं तर मुंबईत मराठी माणसाचं सत्ता येईल. अन्यथा बाहेरचे जे येऊन मुंबईमध्ये जे गबरगंड झालेले आहेत, बाहेरचे म्हणजे कोणी बाहेरच्या देशातले नाही, ते आपल्या देशातले आहेत, ते बाहेरच्या राज्यातून. पण तिथं कसं होतंय माहिती का, मराठी माणसाचा टक्का त्या ठिकाणी हळूहळू 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 कमी होतोय, कमी झाला. त्यांच्या जागा, त्यांच्या असलेल्या काही जमिनी म्हणा किंवा त्यांचे दुकानं म्हणा, हळूहळू हळूहळू हळू बाहेरच्या लोकांनी घेतले आणि ते आपापले राज्य तिथे म्हणजे धंदा पाण्याचं साम्राज्य उभी करतायत. मग अशा वेळी राहिलेले जे मराठी माणसं आहेत त्यांची लालबाग, परळ, दादर अशा ठिकाणी जी काही थोडीशी मेजॉरिटी होती, तर तिथे पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीये. बाकीच्या मुंबईमध्ये सुद्धा या राजकारणामध्ये असं आढळून येते, प्रत्येकाचं, मग ती महिला असू दे किंवा ती पुरुष असू दे किंवा तरुण मुलं असू देत, त्या सर्वांना वाटतंय की यांची जर एकी झाली तर उत्तम होईल. मग मात्र मराठी माणसाचं अस्तित्व निश्चितच वाढणार आहे. तर मग काळजी कुणाला लागेल? साहजिक आहे, बीजेपीला त्याची काळजी वाटणार आणि तो प्रयत्न करणार ना, तो पक्ष, की हे लोक मॅक्झिमम जास्तीत जास्त एकत्र येऊन यांनी निवडणुका लढवू नये. म्हणजे काय? अहो, म्हणजे तशा काही त्यांच्या काही चाली असू शकतात ना, तेवढं तर डोकं चालवलं पाहिजे आपण. उदाहरणार्थ शरद पवारांची आणि अजित पवारांची एकत्र येऊन त्यांची काहीतरी एक युती होते म्हणे, पक्ष एक होतोय.
पण प्रश्न असा आहे मित्रांनो, दोघांचं चिन्ह एक असणार आहे का? बरोबर आहे की नाही? शिवसेनेचं पण चिन्ह एक असणार आहे का? कारण का मनसेचं चिन्ह वेगळं आहे, शिवसेनेचं वेगळं आहे. पण असं ठरवू शकतात की ते आपापल्या चिन्हावर लढायचं आणि पुन्हा एकत्र यायचं. तर मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. पाहिलं तर महत्वाचं आहे, राजकीय दृष्ट्या निश्चितच महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही खूपच महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला असं जाणवतं, यांनी नक्कीच सॉरी मित्रांनो, हे असं होते बघा, हे सर्दी का असर म्हणतात ना, असं झालेलं आहे. थोडस खूप कंट्रोल करून सुद्धा खूप उशिरा मी आता हे बनवतोय. सकाळ बनवायला मला व्हिडिओ बनवायला ह्या थंडीत जमत नाही मित्रांनो. पण तरी सुद्धा अंगात थंडी काही कमी होईना. असो, आता मात्र महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या परिसरात निवडणुका ह्या अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीच्या होणार, एवढं मात्र नक्की. आता राहता राहिली गोष्ट, शिवसेनेचं पुन्हा वैभव प्राप्त होईल का? निश्चितच होईल. अहो, लोक कंटाळले. पहा ना तुम्ही, अहो आपल्या स्थानिक गोष्टीवरून तुम्ही विचार करू शकता, काय काय हालत आहे माणसांची. जास्त कशाला, बीजेपीच्या पक्षाच्या काही नेत्यांची काही कमी होती का? कार्यकर्त्यांची कमी होती? दुसऱ्या पक्षांची भरती करून घेतायत. मग हे जुने जी लोक होती त्यांना कुठं पाठवायचं? साहजिकच जे बाहेरून येणारे आहेत ना, ते गबरगंड आहेत, मराठी माणसाचं थोडकेच आहेत, पैशाच्या दृष्टीने गबरगंड. मग पक्षाचा विचार करायचा असेल तर मग कशाचा विचार करावा लागेल की आपलं पुढचं सगळं पार पाडणारे पाहिजेत ना. मग ते नवीन आलेले हे लोकच उमेदवार मिळवून मोकळे होणार. मग जे पूर्वीपासून पक्षाच्या बांधणीसाठी, पक्ष वाढविण्यासाठी कष्ट घेत आहेत, त्यांनी कष्ट घेतलं किंबहुना रात्र पाहिली ना दिवस पाहिला. अहो तिथंच काय, आपल्या स्थानिक लेवलने जर चालू केलं तर गावाकडे सुद्धा असे कितीतरी मंडळी आहेत, बेभान होऊन ते काम करत होते. अर्थात त्यांना जे काय पाहिजे ते मिळतंय म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करायच्या नाही, असं पक्षाचं म्हणणं आहे. पक्षाचा आदेश येतो आणि ते सर्वांनी पाळलं पाहिजे. वरिष्ठांचं जे काय सूचना आहे त्याप्रमाणे ते पाळल्याच पाहिजेत. आणि तुम्हाला तुमच्या येण्याची, तुमचं जे काही कार्य चालतंय, काम चालतंय, तुमची वेळ येण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. काय आहे माहिती का, पक्षाच्या दृष्टीनं विचार केला जातो. मग आता महत्वाचा प्रश्न असा आहे की शरद पवार हे वयस्कर झालेले आहेत. असे ते किती दिवस म्हणजे चारत्य करणार आहेत त्यांच्या पक्षाचं? साहजिक आहे, अजित पवार यंग आहेत, त्यांना सुप्रिया सुळेंची साथ आहे. मग त्यांनी त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी केल्या तर त्यांच्या दृष्टीने ते एकच आहे ना. प्रत्येकाला मोकळीक आहे, ते आपापल्या पद्धतीने विचार करू शकतात. परंतु मित्रांनो, याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल अशी जी चिंता लागून राहिली आहे, त्यामुळं असं वाटतंय की
त्याचा त्यांच्या एकत्र येण्याचा निश्चितच निवडणुकीवर परिणाम होणार आणि आपल्याला भावी काळात असं काही दिसून येईल की या पक्षांनी पुन्हा आपलं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं उभं केलेलं आहे आणि ते मान्य करावं लागेल. अहो साधी गोष्ट आहे, शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर लगेच मुंबईमध्ये किती प्रचंड उलाढाल चालू झाली पहा. लोकांना आनंद झाला, कॉन्फिडन्स वाटतो ना. आता मग त्याचे माप काढत असायचे की ते मराठी माणसांना त्या मनपाच्या महानगरपालिकेने मुंबईच्या कामं दिली, ठेके दिली किंवा काय असं तसं. आता पहा, अगदीच छोट्या पद्धतीने विचार केला तर फार कठीण आहे. पण तिथं काम करत असताना मुंबईत राहणारा, मुंबईत जन्मलेला, मुंबईत कामं करणारे, मुंबईत व्यवसाय करणारे, मुंबईत वाढलेले, अहो तो मुंबईकरच असतो ना. एवढी साधी गोष्ट आपल्याला कळू नये. आणि त्यातले बरेचसे मराठी बोलतात. मराठी बोलायला पाहिजे ही त्यांची मागणी आहे, मान्य आहे. पण ते बोलतात ना, जे त्यांना येत नाहीत, ते जे बोलत नाहीत, त्याला थोडी अडचण येते. ते त्यांचं कामं कसं काय करणार तिथं? त्यांच्या वार्डात कशी काय कामं करणार? किंवा मनपामध्ये जाऊन ते कसे काय कामं करू शकतील? मुंबईच्या महानगरपालिकेच्या ऑफिसेसमध्ये जाऊन मराठी माणसं जास्त आहेत ना, त्याची का चिंता करायची? असं शिवसेना आणि मनसेच्या लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही काळजी करू नका. कुठेही कोणीही कोणतेही दोन भाऊ म्हणा, त्यांचे घरचे काका चुलते काका पुतण्या एकत्र येत आहेत म्हटल्यावर आनंदच आहे ना. तसं काँग्रेसने सुद्धा एकत्र यायला पाहिजे. जे महागाडी बोलत होती, त्या महागाडीचं काय येत नाहीत एकत्र. थोडक्यात काय की प्रत्येक पक्षाला आपल्या वाढीचं वाढवायचं पडलेलं आहे. तर मग ज्याप्रमाणे बीजेपी व्यूहरचना करते, त्यांचं काम चाललेलं आहे बरंचसं. आता थोडंसं ग्रामीण भागात म्हणा किंवा आपण आपल्या इथलं जर स्थानिक विचार केला तर अकलूज भागात जबरदस्त म्हणजे मोहिते पाटील गट विजयी झालेला आहे आणि ते ते येण्यासाठी त्यांची जी काही व्यूहरचना असेल ती तिथं कामी आलेली आहे. ते मान्यच करावं लागेल. आता ही मोठ चांगली बांधून घेण्यासाठी त्यांच्या योजना ही असणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि कार्यकर्त्यांचं काय चाललंय बघा ना. युपी मध्ये, एमपी मध्ये, बिहारमध्ये अहो कशा पद्धतीने कामं करतायत. तिने वरच्या वरिष्ठांचा विचार करावा, नेहमी पक्षाचा विचार करावा. त्यांनाही वाढण्याला वाढ होण्याला मदत मिळू शकते. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या व्यूहरचनेप्रमाणे इतर पक्षाला स्वातंत्र्य आहे, त्यांनी काय करायचं ते. त्यांनी हे करू नये, ते करू नये, हे तुम्ही आम्ही कोण सांगणार, हो का नाही? तर मित्रांनो, आता यावेळच्या निवडणुकीत म्हणजे येणाऱ्या, आता पुढच्या निवडणुका कधी आहे माहित नाहीत. 29ला आहेत असं म्हणतात विधानसभेच्या किंवा पुढच्या लोकसभेच्या. त्यावेळेस मात्र या सर्व गोष्टींचा फायदा होऊ शकेल का नाही कोणत्याही पक्षाला. मग आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला तर काय वाईट काय आहे? चांगलंच आहे ना. असा आपण विचार करायला कधी शिकणार आपण? काय अमुक पक्ष मारावा, अमुक पक्ष संपला. दिसेल तुम्हाला काँग्रेस पुन्हा उबदारीला आलेलं. होय, मुंबईमध्ये सुद्धा दिसेल. थोडक्यात काय तर राजकारणात कधी कोण संपत नाही, कधी कोण कधी वर येईल हेही सांगता येत नाही. त्याची प्रचिती आता आपल्याला लवकरच येईल. ओके.